नमस्कार मित्रांनो, माझं नाव उमेश आहे. मी आता 40 वर्षांतला एक व्यक्ती. एक दिवशी कामावरून घरी जात असताना मालकिनीने मला थांबवून घेतलं आणि मला म्हटल्या की उमेश, आज तुम्ही इथेच थांबा. मी म्हटलं, का हो? त्यावेळेस त्या म्हटल्या की आज मला त्यांची खूप आठवण येते. ते जाऊन 6 महिने झाले, पण घरात कसलंच मन लागत नाही. संध्याकाळचं तर झोपसुद्धा एकटीला लागत नाही, असं त्या म्हणाल्या. कारण की काही महिन्यांपूर्वी मालकांचं निधन झालं होतं. मालकीन घरी एकट्याच असायच्या आणि त्यांच्या शेतात मी अगदी शेतगडी म्हणून कामाला होतो. त्यांच्या शेतात मी मजुरी करायचो. मालकीने असं म्हटल्यावर मला थोडंसं वाईट वाटलं आणि मी थांबलो. पण ज्यावेळेस रात्री मी झोपलो होतो, अचानक त्या आल्या आणि माझ्यासोबत आनंद घेऊ लागल्या. मी म्हटलं, हे काय करताय? त्यावेळेस त्यांनी म्हटल्या की नवरा गेलाय म्हणून काय झालं? माझी इच्छा तर गेली नाही. माझी खूप मन होतं. त्यांच्यासारखं प्रेम तर कोणी करणार नाही. पण तू मला तो आनंद देशील का? हे ऐकलं आणि मग नंतर मी काय केलं त्यांच्यासोबत, त्या रात्री कसा आनंद दिला, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मित्रांनो, कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव उमेश आहे. तसं माझं घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. मी लागेल तिथे मजुरी काम करायचो. मला बायका मुलं होती, मात्र जास्त करून माझी बायको नांदत नसायची. ती तिच्या माहेरीच असायची. मुलं पण तिच्याकडे असायचे. मी इथे, माझे म्हातारी आई, मी असं माझं कुटुंब होतं. तसं म्हणायला गेलं तर मी रोज मजुरी करायचो, पण खूपच प्रामाणिक आणि साधा सरळ माणूस आहे. मी ज्या मालकाच्या आत काम करतो ते 6 महिन्यांपूर्वी वारले आहेत. मालकांना सतत व्यसनाचं वेड होतं. सतत दारू पीत असायचे. माझ्या मालकीन मात्र तरुण, दिसायला सुंदर आणि खूप संस्कारी होत्या. अगदी चांगल्या आणि शहरातल्या चांगल्या विचारांच्या होत्या. मी त्यांच्या घरी गेलो तर चहा पिल्याशिवाय त्या मला घरी लावायच्या नाहीत. कधीकधी जेवणाला पण मी त्यांच्या घरी असायचो. त्यांचा एकच विश्वासू व्यक्ती म्हणजे मी होतो. माझे मालक चांगल्या नोकरीला पण होते, पण सतत ते बाहेर असायचे. मालकीण घरी एकट्याच असायच्या. एक दिवशी दुपारचंच मी शेतामध्ये काम करत होतो. मालकाचं शेतामध्येच घर होतं आणि घरी ट्रॅक्टर आणि इतर गाड्यासुद्धा होत्या. त्यांच्या घरी मी नेहमी असायचो. मालकीण अगदी हक्काने मला काम सांगत असायच्या. त्यांना माहिती होतं माझी परिस्थिती कशी आहे आणि माझी बायको माझ्याजवळ राहत नाही हे सुद्धा त्यांना माहिती होतं. एक दिवशी संध्याकाळी 5-6 वाजले असतील. दिवसभर शेतामधलं मी काम केलं आणि शेताला दारी वगैरे धरून संध्याकाळ झाल्यानंतर मी घरी जाणार तेवढ्यात माझ्या मालकिनीने मला थांबवून घेतलं आणि त्या म्हटल्या की थांबा. त्यांनी आधी सुरुवातीला मला चहा दिलं आणि तिथेच बसल्या. त्यांच्या घरामध्ये मी स्वतःचं घर असल्यासारखं वावरायचो. त्याच गाऊनवर होत्या. रोज त्या साडीवर मला दिसायच्या, कारण की गेले काही दिवस घरी त्यांच्या पाहुणे वगैरे होते. आज मात्र त्या एकट्या होत्या. त्यांची मुलं शिक्षणासाठी दुसऱ्या गावी असायचे. त्यांनी मला थांबवून घेतलं. मी चहा वगैरे घेतला आणि त्या म्हटल्या, तुमच्याकडे जरा काम आहे, थोडंसं उशिराने जावा. मी म्हटलं, बरं ठीक आहे. मला वाटलं की अजून काहीच तरी काम राहिलं की काय. मी विचारात पडलो होतो. तोपर्यंतच त्या माझ्यासमोर आल्या आणि म्हटल्या की उमेश, अहो, तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती. आमचे हे गेल्यापासून मला अजिबात कुठंच लक्ष लागत नाही कामामध्ये. मला सतत त्यांची आठवण येते. ते नाहीत तर मला खूपच रडू येतं. मी म्हटलं, का हो, असं का होते? त्यावेळेस त्या म्हटल्या की ते मला खूपच प्रेम करायचे, मात्र सतत ते आजारी असायचे. एकतर त्यांचं सारखं दारूच्या व्यसनी जाऊन ते आजारी पडले होते आणि आमच्या जवळच्या व्यक्तींनी पण ते आजारी असल्यावर साथ सोडली होती. पण तुम्ही अगदी घरातले असल्यासारखं त्यांची सेवा करायचा आणि त्यांना आणि मला किती सांभाळून घेतलं. खरंच तुमचे उपकार कधीच न विसरण्यासारखे आहेत. मी म्हटलं, त्याच्यात काय आहे, हे तर माझं कर्तव्य आहे. ते म्हटले, हो, पण एक गोष्ट बोलू का? मी म्हटलं, हां बोला ना. त्यावेळेस त्या म्हटले,
की आज मी तुम्हाला जेवणाला थांबवलं आहे. आणि त्यावेळेस मी म्हटलं, हो जेवण करेन, त्याच्यात काय आहे एवढं. ते म्हटले की एक कामसुद्धा आहे, मी नंतर बोलेन तुम्हाला वेळ आल्यानंतर. ते मला बोलणार होत्या तोपर्यंत त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्या बोलू शकल्या नाहीत. नक्की काय होतं ते मला समजलं नाही. मात्र रोजच्यापेक्षा आज त्यांचं वागणं खूपच वेगळं मला दिसत होतं. मुद्दाम माझ्यासमोर यायच्या. चहाचा पेला मी खाली ठेवला होता. तो चहाचा पेला घेण्यासाठी त्या खाली झुकल्या आणि नकळत माझ्या नजरेसमोर त्यांचं सौंदर्य दिसलं. मी खूपच लाजलो. मात्र त्यांचे ते उठाव आणि रसाळ असणारे ते भरगच्च भरलेलं ते दोन्ही रूपडं माझ्या नजरेस आल्यानंतर क्षणात माझ्या मनात वेगळ्याच भावना आल्या. मात्र मी स्वतःला सावरलं. पण माझ्याकडे पाहतच त्या हसत गेल्या. त्या ज्यावेळेस माझ्यापासून वळाल्या त्यावेळेस पुन्हा मला जे सुंदरता त्यांची दिसली त्यावेळेस माझं मन राहवलं नाही. क्षणात मी मात्र माझी नजर खाली केली आणि त्यांना समजलं होतं मी थोडासा लाजलो. त्या स्वयंपाकात गुंतल्या होत्या. मात्र अधूनमधून माझ्याकडे यायच्या. त्या मला म्हटल्या, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी तसं घरी गेल्यावर हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुवत असायचो. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की तुमचे कपडे पण खूपच खराब झाले आहेत. आईला तुमच्या अगदी धुता येत नसतील. असं करा, ह्यांचा एक ड्रेस आहे तो घाला, तोपर्यंत मी तुमचे कपडे धुवून घेते. मी म्हटलं, अहो नको, काही गरज नाही, माझी मी घरी गेल्यावर धुईन. त्यावेळेस त्या मालकीन मला म्हटल्या की अहो नाही, ह्यांचे पण खूप सगळे असे ड्रेस वगैरे आहेत. त्यांनी कधी एकदा दोनदा घातले होते आणि नवीन पण भरपूर ड्रेस आहेत. अगदी दुसऱ्याला देण्यापेक्षा तुम्ही जवळचे व्यक्ती आहात, मग तुम्ही घ्या. त्यावेळेस मी हो बोललो. त्यावेळेस नंतर त्या म्हटल्या, तुम्हाला काही अडचण नाही ना, कारण की एखाद्याला आवडत नाही दुसऱ्याचं ड्रेस घातलेलं. मी म्हटलं, छे छे, अहो माझ्या मनात असले विचारसुद्धा कधी येणार नाहीत. त्यावेळेस त्या म्हटल्या, बरं थांबा, मग मी तुम्हाला त्यांचा ड्रेस घेऊन येते. त्या बेडरूममध्ये गेल्या आणि खूप सगळे कपडे होते. त्या म्हटल्या, मी सगळे कपडे पिशवीमध्ये भरून ठेवेन, जाताना तुम्ही घ्या, पण हा घ्या ड्रेस. त्यावेळेस त्यांनी मला एक नवीनच ड्रेस दिला आणि त्या म्हटल्या, जावा तुम्ही फ्रेश होऊन या आणि ते मळलेले सगळे शेतातले कपडे काढून बाजूला ठेवा. मी म्हटलं, हो. मग काय, त्या स्वयंपाकात गुंतल्या होत्या. मी लगेच पहिल्यांदाच त्यांच्या बेडरूममध्ये गेलो आणि तिथे मात्र गेल्यानंतर मी अंघोळीसाठी पाणी घेतलं आणि लगेच मी माझे कपडे काढून बाजूला ठेवले होते. मी पाहत होतो की त्या बाथरूममधला त्या साबणाचा वास अगदीच मनाला व्याकुळ करत होता. आणि तिथे मी पाहिलं की त्यांचे काही कपडे पण होते. मी थोडासा लाजलोच, पण नंतर मी अंघोळीला गुंग झालो. साबणाने मस्तपैकी चोळून मी अंघोळ करत होतो आणि खूप दिवसानंतर आणि मनसोक्तपणे अंघोळ करून मी एकदम फ्रेश झालो. खूपच मस्त आणि खूपच फ्रेश असं मला वाटत होतं. माझी अंघोळ झाल्यानंतर मी लगेच बाहेर आलो. त्यावेळेस त्या टॉवेल घेऊन आल्या आणि म्हटल्या, हा घ्या टॉवेल. मी म्हटलं, हो. मी खूपच लाजत होतो. त्यांच्यासमोर अगदी जातसुद्धा नव्हतं. मात्र थोड्या वेळ बाहेर त्या उभ्या राहिल्या आणि म्हटल्या की खरंच तुम्ही रोज शेतामध्ये काम करून तुमचं शरीर अगदी निबर आणि किती पिळदार झाले. त्या मला निहाळत होत्या, मात्र मी लाजत होतो, कारण की पहिल्यांदाच मालकीनबाईसमोर असं मी थांबलो होतो. त्या मात्र पाहूनच डोळ्यांनीच सुख घेत होत्या. क्षणात त्यांच्या मनातल्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. खूपच वेगळ्याच प्रकारे पाहत होत्या. असं त्यांनी मला कधीच पाहिलं नव्हतं. अशाच त्या माझ्याकडे नजर टाकत होत्या. मी मग त्यांचे कपडे घातले आणि येऊन बाहेरच्या सोफ्यावर बसलो. त्यांनी TV लावला होता. त्या मात्र स्वयंपाक करता करता लगेच हॉलमध्ये आल्या आणि मला पाहू लागल्या. उभं राहावा तुम्ही, असं म्हटल्या. त्यावेळेस मी उभं राहिलो. त्यावेळेस त्या म्हटल्या की बाई गं, मला तर ह्यांचीच आठवण झाली तुम्हाला पाहून. आणि त्या म्हटल्या, कसला भारी दिसताय तुम्ही हो. असंच रोज फ्रेश अंघोळ करून चांगले कपडे घातले तर तुम्ही अगदी चांगल्या चांगल्या तरुणाला मागे सारचाल. मी म्हटलं, खरंच का? ते म्हटले, हो, खूपच देखणे दिसतात. त्यांना खूपच आवडलं होतं. असाच काही वेळ झाला. स्वयंपाक झाल्यानंतर त्या येऊन माझ्यासोबत बसल्या. आम्ही TV पाहत होतो. मी म्हटलं, घरी तर मी सांगितलंच नाही. त्यावेळेस त्या म्हटल्या की बरं असं करा, जाऊन या सांगून, स्वयंपाक पण झाला आहे, आलं की आपण जेवायला बसूया. तर मी म्हटलं की हो. पण जात असताना त्या मला म्हटल्या की लवकर या हां, मी घरी एकटीच आहे आणि
जेवण पण तयार आहे, घरीच थांबचाल. मी म्हटलं नाही. त्यावेळेस त्या लाडात येऊन क्षणात अशा म्हटल्या की नक्की हां, मी तुमची खूप वाट पाहते. हे ऐकून मनाला थोडंसं वेगळंच वाटलं, पण मला आता त्यांचं आकर्षण होऊ लागलं होतं. त्यांचे ते रसाळ आणि ते बोलके ओठ माझ्या डोळ्यासमोर येत होते. मी लगेच घरी आलो आणि घरी म्हातारीला सांगितलं की आज थोडंसं काम आहे मालकिनीच्या इथे, तर मी तिथे जातोय. घरचे पण म्हटले हो जा. मग काय, ज्यावेळेस मी घरी आलो आम्ही दोघांनी मालकिनीसोबत बसून मी आणि मालकिनीने जेवण केलं. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसलो, मात्र त्या मला काही बोलायला खूपच लाजत होत्या. मी तिथेच सोफ्यावरती अगदी झोपी गेलो. थोड्या वेळाने मला जाणवलं की कोणीतरी माझ्या बाजूला आले. मी पाहिलं तर मालकीण होत्या आणि मी म्हटलं का हो, काय झालं? त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि म्हटल्या की उमेशराव, आज मला त्यांची खूपच आठवण येते. तुम्हाला पाहून अगदी माझ्यासमोर तेच असल्यासारखं वाटतं. खरंच इतक्या दिवस मी एकटी राहिले, पण मला आता नाही राहवत. तुम्ही इथे आहात आणि मी तिकडे रूममध्ये. मी म्हटलं माझ्यापासून तुम्हाला काही त्रास? त्यावेळेस ती म्हटली नाही. माझी एक इच्छा पूर्ण कराल का? मी आश्चर्यचकित झालो आणि म्हटलं काय? त्यावेळेस त्या म्हटल्या की माझ्या तर नशिबी नवरा नाही. मी एक आता विधवा बाई आहे, पण माझ्या मालकांची कमतरता तुम्ही भरून काढाल का? मला त्यांच्यासारखं प्रेम करणारं कोणीच व्यक्ती नाही, मात्र तुमच्या रूपाने त्यांचा आधार मिळाला तर बरं वाटेल. त्यावेळेस मी म्हटलं म्हणजे? त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हटल्या मी एवढी तरुण आहे, मात्र मला पण भावना आहेत. मी दुसरं काही केलं तर सगळी नावं ठेवतील, पण तुमच्यासोबत जर आनंद घेतला तर कोणाला समजणार नाही. मी आश्चर्यचकित झालो. त्यावेळेस त्या जवळ आल्या आणि माझ्या शेजारी बसल्या आणि म्हटल्या की हो ना, चालो. आता कशात वेळ घालवताय? तुम्हाला ह्याच्यासाठीच तर थांबवून घेतलं. मग काय, आता मी थोडीच थांबणार होतो. स्वतःच मालकिनीने त्यांच्या मनातील खंत मला बोलून दाखवली होती आणि मला पण आता राहवत नव्हतं. मी पण आता त्यांना आनंद देणार होतो. मी त्यांना जवळ घेतलं आणि ओठांवर ओठ टेकले. त्यांची करण्याची पद्धत आणि मला सुख देण्याची पद्धत पाहून मला असं वाटत होतं की खूप वर्ष झालं त्यांना असा आनंद मिळालाच नाही, त्यांना असं सुख कोणी दिलंच नाही. मी त्यांना आनंद देऊ लागलो, त्या पण मला पूर्ण साथ देऊ लागल्या होत्या. वेड्यासारखं मी त्यांना सुख देत होतो. मग काय, त्या दिवशी मी थांबलोच नाही. विधवा मालकिनींना माझ्याकडून जो मिळणारं प्रेम होतं ते मी शब्दात सांगूसुद्धा शकत नव्हतं. मालकीण मात्र खूपच आनंदी झाली. त्या रात्री न मी झोपलो न त्यांना शांत झोपून दिलं. आज खूप दिवसानंतर त्यांची जी इच्छा पूर्ण झाली होती, त्याच्या बदल्यात मालकिनीने रोजच मला ह्या कामासाठी आनंद दिला आणि मी रोज मालकिनीची आनंद घेऊन त्यांचं मन शांत करू लागलो. तिथून पुढे मालकीण मला रोज संध्याकाळी घरी जाऊ नका म्हणायची, इथेच थांबा. कधी मी दिवसा, कधी संध्याकाळी, जसा वेळ मिळेल तसं त्यांच्यावर प्रेम करायचो आणि त्यांना आनंद द्यायचो. आज आमच्या ह्या गोष्टीला बरेच महिने झाले, मात्र एक दिवशी पण मी त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणाचीच कमतरता भासून दिली नाही आणि रोजच असा मी प्रेम करायचो. तर कशी वाटली ही माझ्या आयुष्यात घडलेली एक घटना, ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका.